बातमी बीडमधून आहे। मसाजोगमधील सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी काल पोटनिवडणुकीसाठी मतदान झालंय। रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 84% मतदान झाल्यानंतर आज केस तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी पार पडणार आहे। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत होतीये आणि थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी अशोक काळकोटे आहेत आपल्यासोबत। अशोक, मतमोजणीला सुरुवात अगदी थोड्याच वेळात होतीये, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच वर्षा, काल मस्साजोग या ठिकाणच्या सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता आज केज तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि काही वेळातच निकाल हाती येईल। यानंतर सरपंच कोण हे स्पष्ट होणार आहे। संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे आणि या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुढील 1.5 वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक झालेली आहे। काल रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याच्या नंतर आज केजच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। यासाठी प्रशासकीय यंत्रणा, निवडणूक निर्णय अधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी दाखल झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि यानंतर आता मतमोजणी झाल्याच्या नंतर अवघ्या काही वेळातच आपल्या हाती हा निकाल येईल। यानंतर समजेल की मस्साजोग गावचा आता पुढचा सरपंच कोण असणार आहे। वर्षा, निश्चितच अशोक, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।